पॉडकास्ट म्हणजे 4 प्रश्न विचारणं आणि उत्तर घेणं नाही. अगदी बरोबर. पॉडकास्ट लोकांना बोलतं करणं हा सायकोलॉजिकल गेम आहे. आणि ते करता करता मग सौमित्र म्हणे खूप ओबडधोबड वाटायला लागलं मला. सौमित्र म्हणे नको. मग काय, मग सौ काढला तर की मला या पॉडकास्टमध्ये माझं नाव नको. उदाहरणार्थ सौमित्र म्हणे किंवा सौमित्र पोटे स्पीक्स, आस्क सौमित्र पोटे, असं सौमित्र पोटे नको होतं मला. चॅट विथ सौमित्र पोटे. का तर मला असं नेहमी वाटतं की नावामुळं जे ब्रँड होतो तो नावाबरोबर संपतो. तुम्हाला एक क्रॅक लागतो, एक चांगला क्रॅक लागतो की हिट लागतो. तो कधी तुमच्या नशिबातील सांगता येत नाही. एखादा कलाकार असं बोलत असेल तर तो असं का बोलायला लागलाय, काय झालं, आपण लगेच टपल्या मारायला तयार होतो. पण तो का म्हणाला असं. नमस्कार, महा MTB गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिवाळीच्या निमित्तानं आपण एका अशा वेगळ्या माणसाशी गप्पा मारणार आहोत जो सगळ्यांचा मित्र आहे आणि सगळ्यांशी तो गप्पा मारतो, पण मित्र म्हणेच्या माध्यमातून. तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलतीये. अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र म्हणे या पॉडकास्टचा अँकर आणि सगळ्यांचा लाडका सौमित्र पोटे. तुझं महा MTB गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू, मला खूप छान वाटलं. आणि दिवाळीच्या तुलाही शुभेच्छा. तुम्हा सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा. ही दिवाळी अगदी आनंदाची जावो. आणि मला इथं आवर्जून बोलवलंस याबद्दल तुझं आणि मुंबई तरुण भारतचे खरंच आभार. मला खूप छान वाटेल आता बोलायला. सौमित्र पोटे म्हणजे मित्र म्हणे हे आता YouTube चॅनलवरून सगळ्यांच्या मनामनात बसलेलं आहे. स्वतः सौमित्र पोटे हा एक पत्रकार आहे ज्यांनी सगळ्या माध्यमामध्ये वावर केलेला आहे. म्हणजे आकाशवाणी, रेडिओ, डिजिटल, मग त्याच्यानंतर TV आणि परत डिजिटल. बरोबर. हा सगळा प्रवास कसा झाला आणि या प्रवासातून तू डिजिटल पर्यंत कसा पोहोचलास? फार इंटरेस्टिंग प्रवास होता तो. म्हणजे आकाशवाणीमध्ये मी जेव्हा जॉईन झालो, मी मूळचा कोल्हापूरचा आहे, तर कोल्हापूर आकाशवाणीला मी जाईन असं मला काही वाटलं नव्हतं. बरं. पण कोल्हापुरात असताना मी नाटकांमधनं कामं करायचो, राज्यनाट्य स्पर्धा करायचो आणि त्याची एक शाखा म्हणून मी आकाशवाणीला जॉईन केलं. कारण कॅज्युअल अनाउन्सर्सची पोस्ट होती म्हणून मी तिथं गेलो. मग तिथं नीता गद्रे मॅडम, त्यांनी आम्हाला खूप शिकवलं आणि तिथं खूप शिकायला मिळालं मला की जेव्हा फक्त श्राव्य माध्यम आहे, तुम्हाला फक्त बोलायचंय आणि तुम्हाला प्रेक्षकांना खिळवून ठेवायचंय, श्रोत्यांना, तर तुम्ही कसं बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, डिक्शन कसं असायला पाहिजे. तो एक माझ्या काम म्हणजे आनंदाचा भाग होता. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम माझं शिक्षण संपलं, मी FY करून बाहेर पडलो, तुम्ही हे पण कॅज्युअल अनाउन्सिंग पण सोडलं कारण त्याला पिरियड लिमिटेड असतो. अर्थात नंतर मी जर्नलिझम जॉईन केल्यानंतर बेळगाव तरुण भारतमध्ये मी ट्रेनी सब एडिटर म्हणून लागलो आणि तरुण भारत का सुटत नाही माझ्या मागे. खूप चांगली माणसं भेटली मला. सो बेळगाव तरुण भारतमध्ये मी जॉब करायला लागलो. तो करता करता पुन्हा कोल्हापुरात आलो. मग मी गोमंतकला गेलो, सकाळ पब्लिकेशनचं. गोमंतकमधनं महाराष्ट्र टाइम्सला आलो मुंबईत. मठामधली माझी कारकीर्द मोठी होती. 10 वर्ष, 7 ते 17 असं 10 वर्ष मठामध्ये होतो. तिथं मी जॉईन झालो सब एडिटर म्हणून. पण बाहेर पडलो तेव्हा मी क्रिटिक पण होतो, मी एंटरटेनमेंट ब्युरो हेड पण होतो. मठानं मला खूप दिलं, म्हणजे खूप काम पण केलं मी. पण कोल्हापूर सारख्या छोट्या गावातून आलेल्या पत्रकाराला महाराष्ट्र टाइम्स हे पंढरीच वाटते आपल्याला. त्यामुळे असं पंढरीतच आल्यासारखं वाटलं. खूप काम केलं मी. बरोबर. पण पुन्हा बदलत्या काळाचा मागोवा म्हणून मी एका पॉइंटला महाराष्ट्र टाइम्स सोडलं आणि ई-सकाळ जॉईन केलं. ही 17ची गोष्ट आहे. ई-सकाळ जॉईन अशासाठी केलं की मला असं लक्षात आलं की डिजिटल मीडियम हेच पुढचं मीडियम आहे. पेपर हे खूप चालेल असं मला वाटत नाही. मग मी ई-सकाळ जॉईन केला 2017 मध्ये. प्रोबेशन पिरियड चालू होतं माझा 6 महिन्याचा. त्या काळात मी खूप प्रयोग केले, फेसबुक लाईव्ह सुरू केली, लाईव्ह रिव्ह्यू सुरू केले. लाईव्हनेस मला आवडायचा असं मला लक्षात आलं. कारण मुळात नाटकातला माणूस असल्यामुळे राज्यनाट्य स्पर्धा करायचो. स्पॉन्टॅनिटी मला खूप आवडत होती आणि म्हणून मी लाईव्ह फेसबुक सुरू केले, मजा करत होतो. आणि तोपर्यंत मला ABP माझाची ऑफर आली की तू येशील का तिकडे. तर मला मुंबई नको होती कारण मी 14 वर्ष, ऑलमोस्ट 10 वर्ष मुंबईत काढली होती. पण ABP माझाची एंटरटेनमेंट हेडची ऑफर होती. परत ऑफर येत नाही. आणि पेपर करून झाला होता, आकाशवाणी करून झालं होतं, डिजिटल शिकत होतो, आता TV राहिला होता. आणि शिकून घेऊया असं मला वाटलं म्हणून मी ABP जॉईन केलं. 4 वर्ष मी ABP मध्ये होतो. तिथं मी पण कोविड पण आला होता. सो 4 वर्ष केल्यानंतर मला असं लक्षात आलं की इथं झालं सगळं करून, आता याच्यात काय आणखी मजा नाही राहिली. सो मी ते सोडलं आणि मी परत पुण्यात आलो. पुण्यामध्ये मी जॉब करत होतो, एक साधा सोपा छान. पण तो करता करता एक किडा असतो ना तुमच्यामध्ये की अगदी आणखी काहीतरी केलं पाहिजे. सो मी पॉडकास्ट सुरू केलं. म्हणजे ऑडिओ पॉडकास्ट होतं ते वर्षभर आम्ही केलं. तो वर्षभर केल्यानंतर असं लक्षात आलं की लोकांना आवडतं ते, कारण खूप कॅज्युअल टॉक असायचा. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी एंटरटेनमेंटमध्ये असल्यामुळे ते सगळे माझे मित्र होते, सेलिब्रिटीज. त्यामुळे गप्पा मैत्रीपूर्ण व्हायच्या. आणि मग
ऑडिओ पॉडकास्ट ऐकता ऐकता लोकांना असं लक्षात आलं की तुम्ही व्हिडिओ पण करा. अच्छा. मग मी 1 वर्ष झाल्यानंतर व्हिडिओज सुरू केले आणि 2023 मध्ये मी मित्र म्हणे व्हिडिओज सुरू केले. आधी ऑडिओ ऑडिओ पॉडकास्ट होता. होते. बरं. 2 वर्ष झाली आणि आता ठीक आहे म्हणजे. अच्छा. आता पॉडकास्ट ऑडिओवरनं तू व्हिडिओवरती आलास. 2023 ला तुझा व्हिडिओ पॉडकास्ट सुरू झाला. करेक्ट. व्हिडिओ पॉडकास्ट सुरू करताना पॉडकास्टचं नाव हे तेवढंच कॅची असलं पाहिजे, हा एक साधारण नियम असतो किंवा तो लोकांना कॅची वाटला पाहिजे आणि त्यांच्या मनात पुसला पाहिजे. तिथपर्यंत पोहोचला की तुझा पॉडकास्ट लोकांच्या मनापर्यंत पोहोचला म्हणजे तू यशस्वी झाला आहे, त्यातलं एक आपण समीकरण मानतो. मग मित्र म्हणे हे नाव कुठून आलं? का मित्रांनीच सुचवलं? नाही, खरं सांगू का, म्हणजे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या ज्या असतात ना, निर्णय, ते आपण असेच घेतो. मीटिंग लावली की त्याचं काय सगळं बरोबर. बट्ट्याबोळ होतो. मित्र म्हणे नाव असंच सुचलेलं आहे. म्हणजे अच्छा. सोशल मीडियावर मी होतोच आधीपासून आणि सोशल मीडियावर काम करत असताना मी काही व्यक्तिगत पोस्ट करायचो नेहमीच. पत्रकार असल्यामुळे बरोबर. मठामध्ये असताना किंवा गोमंतकमध्ये असताना एखादी घटना घडली एंटरटेनमेंट सेक्टरमधली, हम्म. त्याबद्दल मला काय वाटतं हे मी आवर्जून लिहायचो पोस्ट. आणि ती पोस्ट लिहिल्यानंतर लोकांना वाटायला की ती त्या पेपरची पोस्ट आहे असं वाटे. ओ. मग मला असं वाटलं की अरे नाही, हे गल्लत होती, म्हणून मी हॅशटॅग सौमित्र म्हणे करायला लागलो. हे माझं म्हणणं आहे, बरं. नथिंग टू डू विथ चॅनल ऑर पेपर. ओके. आणि ते करता करता मग सौमित्र म्हणे खूप ओबडधोबड वाटायला लागलं मला. सौमित्र म्हणे नको. मग काय, मग सौ काढला त्यातला. मग ते हॅशटॅग मित्र म्हणे. ओ. असे हॅशटॅग मित्र म्हणे मी असे खूप पोस्ट आहेत. म्हणजे आज पण ओके. तुम्ही जर फेसबुकवर जाऊन बघितलं आणि हॅशटॅग मित्र म्हणे टाईप कर, तुला माझे 10-12 वर्षापूर्वीचे पोस्ट येतील. आणि मग मित्र म्हणे इतकं लोकांना आवडलं कारण त्या पोस्ट व्हायरल व्हायच्या. बरोबर. मित्र म्हणे व्हायरल व्हायचं. लोक मला काय मित्र म्हणे असंच म्हणायला लागले मग एका पॉईंट नंतर. अच्छा. गमतीत. आणि मग जेव्हा पॉडकास्ट ऑडिओ करायचं ठरलं तेव्हा मी आणि गप्पा मारत बसलो, काय करूया नाव. तर मग मित्र म्हणेच का दिगू नाहीये. बर. आणि दुसरी गोष्ट अशी पण होती की मला या पॉडकास्टमध्ये माझं नाव नको होतं. उदाहरणार्थ सौमित्र म्हणे किंवा सौमित्र पोटे स्पीक्स, आस्क सौमित्र पोटे, असं सौमित्र पोटे नको होतं मला. चॅट विथ सौमित्र पोटे. अच्छा. का तर मला असं नेहमी वाटतं की नावामुळे जे ब्रँड होतो तो नावाबरोबर संपतो. अच्छा. आता चॅट विथ सौमित्र पोटे हे जोपर्यंत मी असेन तोपर्यंत चालू राहील. पण उद्या मी नसेन तर कोण करणार चॅट विथ सौमित्र पोटे? संपला तो ब्रँड. मग त्यासाठी जे आलेले लोक आहेत एकत्र, कोणीतरी दुसरा सौमित्र पोटे असतो ना करणारा, पण बरोबर त्याला ते मिळालं पाहिजे. सो मला असं वाटतं की मित्र म्हणे असं आहे की कदाचित मी नसेन तेव्हा आणि कोणीतरी ही पालखी पुढे घेऊन जाईल चांगली मठं जोडण्याची. सो ही प्रोसेस मला महत्वाची वाटते. अच्छा. म्हणून मी ते मला नाव नको होतं. आणि मित्र म्हणजे मित्र पण म्हणतोय, बरोबर, तू पण काहीतरी म्हणतेस, मी पण काहीतरी म्हणतोय, म्हणून ते मित्र म्हणे आवडलं आणि ते कॉइन पण चांगलं झालं. चला म्हणा देऊन टाकू. सो लोकांना आवडलं. म्हणजे सौमित्र मधला मित्र तिथे लोकांच्या पर्यंत गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो. असं म्हणू शकतो. बरोबर. पॉडकास्ट सुरू झाला. पॉडकास्टची जी जर्नी आहे ती आता तू व्हिडिओ सुरू केली. पहिला पॉडकास्ट करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा तुझ्या मनात काय प्रश्न होते? आज तू फार महत्वाचा प्रश्न विचारलास. म्हणजे आपल्याकडे आज 100 पैकी 90 मुलांना असं वाटतं की पॉडकास्ट करूया सुरू, आपलं चॅनल सुरू करूया. तू जसं म्हणालीस तसं मी जेव्हा पॉडकास्ट सुरू केला ना तेव्हा माझ्या मनात कुठलाही किंतु नव्हता. माझ्या मनात शंका नव्हती. माझ्या मनात काही नव्हतं. हेतू पण नव्हता कुठला. माझ्या मनात एवढंच होतं की मला काय येतंय, तर मला लोकांशी बोलणं येते. कारण मी जर्नलिझम मधला माणूस आहे. एंटरटेनमेंटमध्ये मी लोकांच्या मुलाखतीच घ्यायचो. त्यामुळे मला तो असा अनुभव आहे. ते मला आवडतंय. तो माझं पॅशन आहे. म्हणून मी सहज सुरू केलं. मला काही सिद्ध करायचं नव्हतं. मला कोणाला काही दाखवायचं नव्हतं. पण माझी मजा, म्हणजे मला ती मजा घेता यावी, हा माझा प्रॉब्लेम होता. म्हणून मी ते सुरू केलं. सुदैवानं ते एकट्यानं करायचं काम नाहीये. तुम्हाला तर टीम लागते. एडिटर लागतो, कॅमेरा लागतो. त्यामुळे तशी माणसं निवडली मी. तशी माणसं भेटली की जी आतून धुसफुसत होती की मला पण काहीतरी वेगळं करायचंय. अशी माणसं एकत्र आली आणि ती गंमत म्हणून सुरू झालेली गोष्ट होती. मला माहित नाही किती चालणार, कारण माझा जॉब सुरू होता आणि हे चाललं होतं. जेवढं चालतं जमतं तेवढं करायचं, नाही तर बंद करून टाकायचं. पण एका पॉईंट नंतर लक्षात आलं की लोकांना हे आवडतंय. पण लेट मी टेल यू वन थिंग, जेव्हा मी पॉडकास्ट सुरू केलं तेव्हा माझे फॉलोअर्स 5,000 होते फेसबुकचे. माझे इन्स्टाचे फॉलोअर 5,000 होते, गृहीत धरून सर. आणि ट्विटरचे 5,000 होते, 15,000 होते. मी जेव्हा पॉडकास्ट सुरू केलं तेव्हा निदान सौमित्रचं पॉडकास्ट आहे हे बघून 1000 लोक 2 दिवसात येतील अशी माझी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. अच्छा. कुणीही फॉलो केलं नाही. हळूहळूच फॉलो करायला लागले, सबस्क्राईब करायला लागले चॅनल. मी जेव्हा चॅनल सुरू केलं 20 मार्चला, 23ला, मार्च, एप्रिल, मे
आणि जून हे महिने मी दर आठवड्याला एक पॉडकास्ट टाकायचो रेग्युलरली. पण या 4-5 महिन्यानंतर माझे सबस्क्रायबर्स 500च झाले होते. ओ. पण म्हणून मी पॉडकास्ट करणं थांबवलं नाही. द वे मी ज्या पद्धतीनं करत होतो, कन्सिस्टंटली करत होतो. अतुल दादा परचुरे माझ्याकडं तो जो पॉडकास्ट आला तो सगळ्यांनी बघितलाय. आमची मैत्री होती कारण मी एंटरटेनमेंट सेक्टरमधला होतो आणि मग बरोबर. त्याचा जो प्रवास होता त्याला असं वाटलं की माझ्याशी बोलावं. मग तो पॉडकास्ट झाला आणि त्या पॉडकास्ट नंतर 2 दिवसात माझे सबस्क्रायबर 15,000 झाले. अच्छा. 500 वरनं 15,000 2 दिवसात होणं काय असतं? तृप्ती. अगदी. तो झाला तोपर्यंत काश्मीरचा दुसरा आला. काश्मीर झाला तेव्हा 15,000 वरनं 50,000 झाले सबस्क्रायबर्स. ओ. हे मला माहिती नव्हतं, अपेक्षित नव्हतं. व्हायरल काय होणं मला कुठं माहित होतं. पण मी करत गेलो. बरोबर. अतुल परचुरे, अतुल दादाचं आल्यानंतर मी काही थांबलो नाही. मी आठवड्याला एक टाकतच होतो. याचा अर्थ माझे आधीचे वाईट होते का? नाही. मग जे नंतर आले, अतुल दादामुळे आले किंवा काश्मीरमुळे आले, ते सगळे जुन्या पॉडकास्टवर गेले. ओ. मग त्याला पुन्हा हिट मिळाला. So अच्छा. तुम्हाला एक क्रॅक लागतो, क्रॅक एक लागतो. चांगला क्रॅक लागतो की हिट लागतो. तो कधी तुमच्या नशिबातील सांगता येत नाही. बरोबर. तुम्हाला करत राहायला लागतं, जस्ट करत राहायला लागतं. बरोबर. त्यावेळेला मी जर असं म्हटलं असतं की अरे मी एबीपी माझा करून आलेलो आहे आणि मी पेपरमध्ये करून आलोय, 20 वर्ष मला अनुभव आहे आणि 500 लोक पण मला 1000 पण लोक सबस्क्राईब करत नाहीत म्हणजे काय? असं मी म्हणालो असतो ना तर अवघड झालं असतं. अच्छा. ते बॅगेज काढून टाकायला लागतं. हे नवीन मीडियम आहे. या मीडियमची भाषा वेगळी आहे. मी जरी 19 वर्षाचा असलो अनुभवानं, तरी या मीडियम मधलं माझं वर्ष 1च वर्ष होतं. अगदी मी बरोबर. 1च वर्षाचा होतो. सो मला प्रयत्नच करायला लागणार आहेत. सो मुद्दा हा आहे की काहीच अपेक्षा नव्हती. काही बरं. सिद्ध करायचं नव्हतं. माझी खास होती, की आपण फक्त नोकरी नको करायला, आपण आणि काहीतरी करून बघूया. मग आपल्या आवडत्या फील्डमध्ये करून बघूया. एंटरटेनमेंट मला आवडतं. म्हणून मी त्या लोकांना बोलवायला लागलो, गप्पा मारायला लागलो, अच्छा. मजा करायला लागलो. ते पॅशन असल्यामुळं ते लोकांना आवडायला लागलं, लोक आले. वो कारवा बनता गया. वो ऐसा हो गया वो. अच्छा. पण मग सौमित्र पोटे हा एक चित्रपट समीक्षक होता. तर त्या चित्रपट समीक्षकाची भूमिका तुला या पॉडकास्टसाठी खूप महत्त्वाची ठरली का? नाही. नाही होत तसं. दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. पॉडकास्ट म्हणजे लोकांना बोलतं करणं आहे. हं. रिव्ह्यूइंग सिनेमा इज लाइक सिनेमा करून झालाय, तो तुम्हाला आवडला का नाही ते तुम्ही बरोबर. सांगा. लोकांना बोलवणं सुद्धा असं असतं ना तृप्ती, त्यात 2 गोष्टी असतात. तुम्ही जेव्हा पत्रकार म्हणून लोकांशी बोलता, तेव्हा तुम्हाला हक्क असतो काहीही विचारायचा. हं. उदाहरणार्थ, एक प्रेस कॉन्फरन्स आहे आणि तिथे रजनीकांत येणार आहेत. प्रेस बरं. कॉन्फरन्स कॉल झाली आहे, त्यामुळे तुम्हाला कॉल आलाय की तुम्ही या. तुम्ही जेव्हा त्या प्रेस कॉन्फरन्सला जाता, तेव्हा तुम्ही त्याला काहीही विचारू शकता, कारण त्यांनी बोलवलंय तुम्हाला. बरोबर. पण जेव्हा पॉडकास्टला मी बोलवतो लोकांना, तेव्हा मला हे समजून घ्यायला लागतं की तो गेस्ट आहे आपला. मला कितीही अपेक्षा असली, तरी एका पॉइंटनंतर त्याचा अनादर नाही ना होणार, याची बरोबर. मला काळजी घ्यायला लागते. पण मग तो प्रश्न असा कॉइन करायचा, की तो त्याला अनादर पण नाही वाटला पाहिजे, पण फ्रेंडली मॅटरमध्ये पण आला पाहिजे. इथं माझं कसं काय? बरोबर. नाहीतर मी ते म्हणून सोडून देतो मी, की नाही ते नाही विचारायचा प्रश्न. सो गेस्ट म्हणला की तुम्हाला ती ट्रीटमेंट आली. पॉडकास्ट लोकांना ओपन करणं आहे ना. बरोबर. त्यामुळे रिव्ह्यूइंग सिनेमा हे माझं मत आहे. बरं. पॉडकास्टिंग हे समोरच्याला ओपन करणं आहे. ओके. कंप्लीटली 2 वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. बरोबर. तुझे जे पॉडकास्ट आता लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, त्याच्यामध्ये लोकांचं असं काही म्हणणं पण आहे, की त्या पॉडकास्टमधनं तू लोकांच्या मनातल्या म्हणजे जे गेस्ट येतात त्यांच्या मनातल्या गोष्टींवरची थोडीफार खपली पण काढतोस आणि त्यांना प्रेमही देतोस. तर ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? असं होऊ शकतं. पण तो पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे. ओके. म्हणजे मी लोकांना हे सांगू इच्छितो, की माझे कुठलेही पॉडकास्ट जसे आत्ता तू हातात काही घेऊन बसलेली नाहीयेस, तसे मी कधीच हातात किंवा घेऊन बसत नाही. माझे पॉडकास्टला गेस्ट बोलवण्याचे 2च निकष आहेत. एक, मला त्या व्यक्तीशी बोलावसं वाटलं पाहिजे आणि बरोबर. दुसरं त्या व्यक्तीला माझ्याशी बोलावसं वाटलं पाहिजे. एवढेच निकष आहेत. अच्छा. एवढेच. या निकषामध्ये जर खालचा टॅक्सीवाला बसत असेल, तर मी त्याला बोलवतो. बरं. पण मला असं काहीतरी त्यात दिसलं पाहिजे, की याच्याशी बोललं पाहिजे यार. ओह! क्युरिओसिटी ही पहिला निकष आहे. अच्छा. लोकांना काय वाटेल? लोकांचा अनादर करतो असं मला अजिबात म्हणायचं नाही. प्रेक्षकांना काय आवडेल? हे जर मी बघत राहिलो, तर 1000 प्रेक्षकांच्या 1000 आवडी-निवडी आहेत. बरोबर. त्या मी पुरे नाही पडू शकत तिथे. अशा वेळेला मुळात मला कोणाशी बोलावसं वाटतंय. हं. फॉर एक्झाम्पल तू आलीस. तू आल्यानंतर तू गेस्ट आहेस, मोठी सेलिब्रिटी आहेस आणि तू गेले काय बाबा 4 महिने कुठेच नाही आहेस आणि तू आता आली आहेस. तर माझा पहिला प्रश्न किंवा दुसरा प्रश्न ऑब्व्हियस आहे ना, 4 महिने कुठे आहेस तू? बरोबर. हा काही ठरवून प्रश्न नाही, हा ऑब्व्हियस प्रश्न आहे. एक्झॅक्टली. किंवा मी आता एबीपी सोडून इथं आलो. तुला जर असं विचारावसं वाटलं, की तू एबीपी का सोडलंस? ह्यात काय प्रॉब्लेम आहे?
तो जरा मला किती नावडता असला तरी मला उत्तर द्यायला लागणार आहे, कारण मी डिसिजन घेतलाय तो. बरोबर. सो ह्यात खपली काढण्यासारखा मुद्दा नसतो. ह्यात बर. ऑब्व्हियस प्रश्न असतात. ओके. कधी-कधी गेस्टला असं वाटत पण असतं, की ह्याने खपली काढावी. मला तेच बोलायचंय. ती मलाच ओपन व्हायचंय असं पण वाटत असतं. पण ह्या पॉडकास्टची गंमत तीच आहे म्हणून ते नॅचरल आहेत. काहीही अगदी. ठेवत नाही मी. म्हणजे मनात ठेवत नाही. पण असं पण होतं, की बोलता-बोलता एखादा प्रवाह दुसरीकडे जातो, जे माझ्या मनातले 2 प्रश्न राहून जातात. ओ. कारण फ्लो तिकडे गेलेला नाहीये. मग राहून जातात, ते राहून जातात. अच्छा. सो धिस इज अ जर्नी. एखाद्या माणसाला हळू-हळू ओपन करायची ती जर्नी आहे. काही लोकांना असं पण वाटतं, की माझे पॉडकास्ट 1 तासाचे का असतात? का नाही तुम्ही 10 मिनिटात करत, 20 मिनिटात करत? पण ती प्रोसेस आहे. तू येऊन बसली एखादा गेस्ट आणि त्याला लगेच 10 मिनिटात ओपन झाला म्हणून तसं होत नाही. बरोबर. त्याला वेळ लागतो. सी आपण जे पौष्टिक खातो ना, ते शिजायला वेळ वेळ लागतो. लागतो. मॅगी होते 2 मिनिटात. पण पुरणपोळी व्हायला वेळ लागतो. करेक्ट. मोदक व्हायला वेळ लागतो. बरोबर. मटण शिजायला वेळ लागतो. सो वेळ लागणं पण सुंदर असतो. त्याला वास यायला लागतो. त्याला ते शिजायला लागतं. इट्स अ प्रोसेस. तर बरोबर. माझं मत असं होतं, की समोर खूप मोठी-मोठी माणसं आलेली आहेत. तर आपण 1 तास काढूया ना, की माणसं कशी काय मोठी झाली? बरोबर. तुम्हाला 1 तास पण काढता येत नसेल, तर मग राहू दे. माझं दुर्दैव. अच्छा. पण मग याच्यामध्ये आता जे आपण सध्याचं जग बघतोय, सोशल मीडिया ज्या स्पीडनी पुढे चाललाय, की आता हळू-हळू जग 1 मिनिटवर आलंय. 2 मिनिट्स मॅगीवर नाही, आता ते 1 मिनिटवर आलेलं आहे. रील्सवरती आलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये 1 तास पॉडकास्ट करायचं धारिष्ट्य तुला कुठून येतं? आता आहे, पण हे चांगला प्रश्न आहे. जेव्हा आम्ही सुरू करायचं ठरवलं, तेव्हा असा आमचा ते विचार झाला, की नको आपण 1 तास वगैरे करायला, पण 10 मिनिटात संपवायचा एपिसोड. 10 ते 15 मिनिटं फार तर. कारण एबीपीची पण एबीपी म्हणजे कुठल्याही चॅनलमध्ये 10 ते 15 मिनिटाचा तुमचा चंक असतो. 1-1 तास बरोबर. कोण ठेवत नाही. तर मला सवय होती. मग शूट करायचं 1 तास, एडिट करायचं 15 मिनिटं. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं, की ही गोष्ट फार छान आहे, की हळू माणूस ओपन होतोय आणि हीच तर गंमत आहे. हं. त्यामुळं 1 मिनिटं ज्याला बघायचं त्याला तो 1 मिनिट बघेल, ज्याला 10 मिनिटं बघायचं 10 मिनिटं बघेल. आपण आपल्याला काय हवंय ते देऊया. बरोबर. कुठल्याही पॉडकास्टमध्ये किंवा YouTubeमध्ये तुम्ही लोकांना काय हवंय आणि ट्रेंड काय चाललाय, हे फॉलो करायला गेलात ना, तर तुम्ही दमता. अगदी बरोबर. कारण ट्रेंड खूप असतात. तुम्ही नाही पुरे पडू शकत. मग पॅशन कुठे येते, की मला काय वाटतंय तू बघावंस. मला असं वाटतं तू हे पॉडकास्ट बघ. बरोबर. इथून सुरुवात झाली. त्यामुळे मला असं वाटतं हा पॉडकास्ट जातो तेवढा जाऊ दे. काही पॉडकास्ट 30 मिनिटाचे झालेले आहेत. काही पॉडकास्ट 1.5 तासाचे झालेले आहेत. रिसेंटली मी एक पॉडकास्ट केला. तो 2 तासाचा झाला. बरं. पण मी ठरवतच नाही असं काही. चाललाय चांगला चाललाय. थांबायचा, थांबायचा. धिस इज अ प्रोसेस. व्ह्यू मिळाले तर ठीक आहे, नाही मिळाले तर ठीक आहे. पण मला देवाची कृपा आणि प्रेक्षकांचे आभार, की लोक असे मिळाले, की ते ऐकतात, ते पाहतात. तुम्ही 1 मिनिट दाखवताय म्हणून ते 1 मिनिट बघतात. तुम्ही 1 तास दाखवा, ते 1 तास पाहतात. बरोबर. कारण त्यांना माहिती आहे ती प्रोसेस आहे. एखादा माणूस हळू ओपन होतो. बोलता-बोलता माणसं भावूक होतात. ती काही दुसऱ्या मिनिटाला भावूक होत नाहीत. बरोबर. हळू ते होतं आणि एका पॉइंटला डोळ्यात पाणी येतं. बरोबर. डोळ्यात पाणी येणं काय असतं? अगदी. आय कॅनॉट टेल यू, की बोलता-बोलता माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. यार, मी माझ्या टीमला पण म्हणले, देवाची कृपा आहे ही, की माझ्यासमोर लोकांना बोलावसं वाटतं, गदगदून यावंसं वाटतं. इतकी कठीण असतात ही माणसं बाहेर-बाहेर दिसताना, पण ती बरोबर. अशी अशी बोलतात. सो ही मॅजिक आहे. ही बरोबर. जादू अनुभवण्यासाठी तुम्हाला वेळ द्यायला लागतो. आम्ही काही एडिट करत नाही. बरं. 1 तासाचा एपिसोड आम्ही 1 तास लावतो. फार तर 1-2 मिनिटं एडिट होतात. पूर्ण लावतो ॲज इट इज. बरं. कारण तीच गंमत आहे. जे झालं ते बघा. बरं. ह्याच्यामध्ये आता मगाशी बोलता-बोलता तू अतुल परचुरेंचा उल्लेख केलास, की त्यांनी तुला बोलावलं होतं. तो एक्झॅक्टली किस्सा काय होता? अ, आपण जे काम करतो ना तृप्ती, ते तुमच्याकडं परत येतं. हे दिवाळीच्या मुहूर्तावर मी सांगतो. तुम्ही चांगलं काम करा, लोक तुमच्याकडे परत येतात. आई शपथ तुला सांगतो मी. अतुल दादा आणि माझं मैत्र खूप जुनं आहे. बरं. आम्ही शिवाजी पार्कला भेटायचो, गप्पा मारायचो वगैरे. मधल्या काळात त्याला बरं नव्हतं. ती त्याची पहिली स्टेज होती कॅन्सरची. आणि मी जर्नलिझम सोडलं तर मी जॉब करत होतो पुण्यामध्ये. तिथं मला एका पत्रकाराचा फोन आला. कारण आमचा ग्रुप होता ना पत्रकारांचा. आहे अजून पण. की "अरे, अतुल परचुरेची तब्येत फारच डाऊन आहे आणि फोन उचलत नाहीये तो. अगदी म्हणजे सीरियस आहे. जरा सांग काय झालंय?" तर मी म्हटलं, "अरे, मी काही करत नाही आता काम, पण मी बघून सांगतो." मग मी अजित भोरेंना फोन केला. हं. अतुलदाला नाही केला, की "अजितदादा," म्हटलं, "असं-असं झालंय. काय रे?" तो म्हणाला, "ऐक ना, तो आता आधी होती त्याची सिच्युएशन, पण आता तो बरा आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज ही बातमी देऊ नका, कारण ही जर बातमी आली तर तो खचेल पुन्हा. तो बरं. आता अगदी बरा आहे. प्लीज ही बातमी देऊ नकोस, थांबव." ओके. मग मी माझ्या मित्रांना सांगितलं, की "नका देऊ. तो बरा आहे, पण थोड्या दिवसांनी तोच बोलणार आहे, पण तुम्ही प्लीज देऊ नका. त्याला त्रास होईल." बरं. आपल्या अतिशय संवेदनशील पत्रकारांनी बातमी थांबवली.
आपले पत्रकार संवेदनशील आहेत. अच्छा. कट टू ही फेब्रुवारीची गोष्ट आहे. हम्म. झालं मी माझ्या कामात, तो त्याच्या कामात, संपला विषय. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने गेले. 4 महिने झाल्यावर मी अजितदादाला फोन केला सहज, की कशी आहे अतुलदादाची तब्येत? तो म्हणला बरी आहे, छान आहे. आणि मी सांगतो त्याला वगैरे. ठीक आहे. मग अतुलदादाचा मला फोन आला बरं. मे एंडला, की "अरे, मी तुझ्याशी बोलणार होतोच, पण तू बरं झालं ती बातमी थांबवलीस. मधला काळ खूप खराब होता रे यार आणि काय सांगू तुला वगैरे, वगैरे." हम्म. झालं. हाय हॅलो. मला म्हटला, "मला हे बोलायचं सौमित्र एकदा." म्हटलं, "मग बोल." "नाही, आपण बोलूया. मला आवडेल तुझ्याशी बोलायला." मी म्हटलं, "1 मिनिट, मी एबीपीमध्ये नाही आहे आता. मी आता कुठल्याच चॅनलमध्ये नाही आहे. माझं एक चॅनल आहे, छोटं चॅनल आहे. सबस्क्रायबर 400 आहेत." हम्म. तो म्हणला, "मग आपण बोलायचं." अच्छा. म्हटलं, "बरं. मग कधी बोलूया?" तो म्हणला, "माझी एक केमो राहिली आहे. ती किमो झाली की तू ये. जूनमध्ये ये काय ते डेट दिली." म्हटलं, "ओके." बऱ्याचदा आपण भावनेच्या भरात बोलतो ना, म्हणून मी अतुलदादाला जून 1ला फोन केला. जून 1ला का जुलै 1ला, की "तू कन्फर्म आहेस आपण बोलायचं?" तो म्हणला, "हो." "मग कधी येणार आहेस तू मुंबईत?" म्हटलं, "मी तुझ्यासाठी येणार." "ये." म्हणला. मग त्यांनी 8 तारीख दिली मला. अच्छा. मी गेलो 8 तारखेला. पॉडकास्ट झाला. जो झाला तो ॲज इट इज आहे. ॲज इट इज आहे. असाच अच्छा. कॉचवर बसलोय आम्ही एकत्र शेजारी-शेजारी ॲज इट इज बोललोय. तो झाला. पॉडकास्ट झाल्यावर मी त्याला म्हटलं, की "अतुलदादा, तू इतका मोठा सेलिब्रिटी, कपिल शर्मा वगैरे केलेला. म्हटलं तू जर हाक मारली असतीस, कुठलाही नॅशनल चॅनल आला असता, कुठलाही बरोबर आहे. मोठा चॅनल आला असता, तू मला का चूज केलंस?" तर त्याचं मी वाक्य विसरू शकत नाही. तो मला म्हणाला, की "मी कोणाशी बोलू हे सगळं? ओ. हे जे मी सांगतोय, हे ऐकणारं कोण आहे? बर. हे मी तुझ्याशी बोलू शकतो कारण मला तू माहिती आहेस. अच्छा. तुला मी माहिती आहे. तुला सोनिया माहिती आहे. हे माहीत असणं गरजेचं असतं तुम्हाला एक प्लॅटफॉर्म बरोबर. मिळायला. म्हणून मी तुला बोलवलं. आय वॉज सो ब्लेस्ड की त्यानं माझ्या डोक्यावर हात ठेवला. मग तो पॉडकास्ट आला. तो खूपच गाजला. तो पण खूप खुश झाला वगैरे, वगैरे. छान झाला पॉडकास्ट. सो हे का झालं? तर कधी काळीची मैत्री होती. मैत्री. त्यानंतर फेब्रुवारीत जे मी कर्म केलं, की मला असं वाटतं, की हे करू नये. चांगली गोष्ट करते, घडू नये. म्हणजे त्याच्या बाबतीत ते पॉझिटिव्हली व्हावं. त्याला त्रास होऊ नये. ते झालं आणि ते माझ्याकडे परत आलं. अगदी. ही माणसं परत येतात कारण तुमची नियत चांगली असेल ना, ह्याच्यावर माझा खूप विश्वास आहे. मित्रमंडळी केल्यानंतर मला हे लक्षात आलं, तुम्ही जर साफ मनाचे असाल, खरं, नितळ, तर ते अगदी. तुमच्यापर्यंत येतं. आणि गेल्या 2 वर्षात मला कित्येक अनुभव आले, की अच्छा. देवानंच ती माणसं माझ्याकडे पाठवली आहेत म्हणून ती बर. माझ्यासमोर आली. मग असा आणखीन एखादा अनुभव कुठला म्हणजे अतुलदादा कित्येक, ठीक आहेत. कित्येक अनुभव. निरुपमा भावे नावाच्या एक बाई आहेत. त्यांचा मी गेल्या 8 मार्चला एपिसोड केलाय. त्या सायकलस्वार आहेत. 77 वर्षाच्या बाई आहेत. बर. मी मुंबईला यायला निघालो होतो. शिवनेरी बससाठी थांबलो होतो वनाजला. हम्म. आणि बस लवकर येत नव्हती. येऊन 10 मिनिटं झाली होती. आणि आता काय करायचं म्हणता-म्हणता एक बाई वनाचा हा चढ आहे मोठा. त्या सायकलवरून चढून अशा माझ्यासमोर थांबल्या. हम्म. पांढऱ्या केसाच्या बाई, एवढ्या वेणी, शर्ट, जीन्स आणि टी-शर्ट घालून सायकलवरून आलेल्या. एजेड वाटत होत्या. त्यांनी त्या तिथं कंडक्टर असतो शिवनेरीचा. त्यांना हम्म. विचारलं, की "इथे अवनीश कुठे आहे हो?" तर अवनीश ही मी जिथे राहतो माझ्या शेजारची बिल्डिंग आहे. अच्छा. म्हणून मी त्यांच्याकडे लक्ष दिलं, की म्हणजे माझ्याच एरियातल्या बघतायत त्या. म्हटलं, "अहो तुम्ही कुठे आला? कुठं चाललं तुम्हाला जायचंय?" मला अवनीशला जायचंय. बर. म्हटलं, "अहो तुम्ही खूप पुढे आलाय. इथून खाली जा आणि खूप त्या बाजूला आहे ते." तसं मग त्यांना सांगितलं मी पत्ता. आणि "बरं, थँक यू" म्हणाले आणि त्यांनी सायकल अशी टर्न केली. म्हटलं, "काय आजी, काय भारी आहे तुम्ही" म्हणलं. "काय या वयात अच्छा. तुम्ही सायकल चालवताय?" तर म्हणल्या, "मी भारत भ्रमण केलंय. ओ. 77 वय." म्हणलं, "या साईडला." साईडला आल्या. त्यांना नंबर घेतला. मी त्यांना माझं पॉडकास्ट दाखवलं. म्हटलं, "माझं पॉडकास्ट आहे. मी तुम्हाला फोन करतो." "हो, कर" म्हणाल्या आणि गेल्या. त्या गेल्या, माझी बस आली. मी बसमध्ये चढलो, मुंबईला गेलो. कट टू 2 दिवसांनी मी त्यांना फोन केला. त्या म्हणल्या, "येते." पॉडकास्ट झाला. तो पॉडकास्ट बघ. त्या पॉडकास्टला 2 दिवसात 2,00,000 3,00,000 व्ह्यूज आहेत. आता क्या त्या बाई बात माझ्या है. आयुष्यात का आल्या? माहीत नाही. बरोबर. त्या देवाने आणल्या. "ही बाई अगदी. घे." मी बससाठी थांबलो होतो. त्याने जर विचारलं असतं सदाशिव पेठ कुठं, तर मी लक्ष पण दिलं नसतं. कारण तसाही मी इकडे-तिकडे फार बघत नाही. अच्छा. त्यांनी ते अवनीश म्हणाल्या म्हणून म्हणलं, "अरे माझी एरिया आहे." म्हणून मी बघितलं आणि त्या मला भेटल्या. अशी अच्छा. कित्येक माणसं आहेत, बरोबर. की जे असे आजूबाजूला दिसतात ते अरे हे माझ्यासाठी झालेले आहेत म्हणून मी त्यांना बोलवलेलं आहे. सो तू असं नाही होत ना, की तू पॉडकास्ट आहे किंवा त्या पॉडकास्टसाठी स्पेसिफिकली माणसं शोधून त्यांना बोलवून हे करण्याचं धारिष्ट्यच करत नाही. क्वचित. हं. उदाहरणार्थ जी मोठी म्हणजे सेलिब्रिटेड माणसं असतात ती तुम्हाला कळत असतात. बरोबर. सर्वसामान्य माणसं कळत नसतात. ती कोणीतरी सांगतं. बरोबर. तू सांगतेस, की "अरे तो अक्षय म्हणून एक मुलगा आहे, तो खूप मस्त आहे." मग बघूया कोण आहे. मग त्याच्याबद्दल माहिती काढायची. तो चांगला वाटला, की मग त्याच्याशी बोलायचं. बरोबर. मग त्याला बोलवायचं.
सेलिब्रिटी लोक असतात त्यांना मी बोलवतो. तो नुपूर शिखरेचा जो एपिसोड मी रिसेंटली एक्झॅक्टली, मी केला, आता त्याच्याकडे येणार होते. तर नुपूर शिखरेचा म्हणजे माझ्या बायकोनं सुचवलं. तो ती त्याला फॉलो करते. मी करत नव्हतो. ती करते म्हणून मी करायला लागलो. तर मला तो इंटरेस्टिंग माणूस वाटला. बरोबर. आणि सारंग आणि तो मित्र आहे. म्हणून मी सारंगला फोन केला, की सारंग साठेला, की हम्म. "अरे हा भारी माणूस आहे, तर याला तू सांगशील का? आवडेल का?" तर का? तर आता 100 पैकी 90 लोक पॉडकास्ट करतात गं. मी पण बरोबर. पॉडकास्ट कर म्हटलं तर "काय रे आणि हा कुठला पॉडकास्टर?" असं होणार. बरोबर. म्हणून सारंगला म्हटलं, "तुला माझ्याबद्दल माहिती आहे. तू माझ्याबद्दल त्याला सांग 4 गोष्टी. इफ ही इज रेडी, मी बोलतो." मग सारंगनी माझ्याबद्दल त्याला 4 गोष्टी सांगितल्या, की मी कोण आहे, कसा आहे. त्यानं माझे पॉडकास्ट बघितले आणि तो म्हणाला, "ओके, रेडी. लेट्स डू ओके. इट." आणि मग आमची वेळ ठरली, दिवस ठरला आणि तो पॉडकास्ट झाला. अच्छा. पण दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल, की पॉडकास्ट कसा असावा. बरोबर आहे. कारण मी फक्त नुपूरचं घ्यायला गेलो होतो. पण यू इन्कॉर्पोरेटेड त्याची आई त्याची आई पण. आली, पण ती आई बरोबर. मागं बसली होती. बरं. पण त्यांचे एकूण जो एनर्जी होती ती इतकी फॅन्टॅब्युलस होती, की त्यांना बोलायचं होतं. मग म्हणलं, "या तुम्ही पण." अच्छा. त्या मग खुर्ची घेऊन बसल्या आणि मग बोलायला लागल्या. इतकं कॅन्डिड, इतकं नॅचरल. आता बरोबर. हे काही ठरवलं नव्हतं ना मी. पण बरोबर. देवाची कृपा त्या आईला पण घे. ती बरोबर. आई पण आली. आईनं बरोबर. सगळ्यात मार्केट खाल्लेलं आहे. बरोबर आहे. नुपूरपेक्षा. नुपूर तर भारीच मुलगा आहे. आयरा पण होती तिथं. पण आयरा आधी होती. मला वाटलं ती असेल. पण आयरा नंतर आत गेली. आयराची माझी ओळख झाली, पण ती आली नाही पॉडकास्टमध्ये. पण आई आली. आई आणि मुलाची काय जोडी जमली यार. बरोबर. सो मी काही ठरवून नाही केलेलं, पण ते हो होत गया. गेलं. ही देवाची कृपा आहे. म्हणजे मी सांगतो, तुमची नियत चांगली असेल ना, तर लोक तुम्हाला भेटतात. बरोबर. आणि याला काही मोजमाप नाही. बरोबर. पण हे जेव्हा चांगल्या पद्धतीनं चालत असतं, तेव्हा आता सेलिब्रिटीनी काय डिक्लेअरच करून टाकलं, की आम्ही पॉडकास्ट देणार नाही आहोत. म्हणजे याचं अगदी साधं उदाहरण म्हणजे हेमांगी कवी आहे आत्ता आपल्याकडे. हेमांगीनी सांगितलं, की सोशल मीडिया आता कशा पद्धतीने हे होतं आणि मी आता कोणालाही पॉडकास्ट देणार नाही. किंवा मधल्या काळात हे जे जान्हवी किल्लेदार आणि हे सगळे जे लोकं आहेत, जे पद्धतीनं बोलतात, ती काय तिने तिच्या फॅमिली लाईफबद्दल बोलली आणि मग तो पॉडकास्टचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो का? आणि त्याचा परिणाम व्ह्यूज किंवा लाइक्सवर होतो का? व्ह्यूज आणि लाईक्स हा दुसरा मुद्दा आहे. मी तुला सांगतो, मला आठवण कर. आधी मी तुला उत्तर देतो, की जेव्हा असं लोक म्हणतात, की मी आता एकही पॉडकास्ट करणार नाही आणि मग करतात. अच्छा. असं का होतं? तर आत्ता पॉडकास्टरचं पीक आलंय. अगदी. पीक. आणि कुणीही पॉडकास्ट घेतं. मला काय नो ऑफेन्स, मला त्यांची ती दृष्टी असेल. पण कलाकार कंटाळतो एक. बरोबर. आणि तुम्ही हॉटेल भरपूर झाले म्हणून सगळ्या हॉटेलात जात नाही ना. आणि सगळीकडचं जेवण चांगलं असेल असं नाही. बरोबर. एखादा कलाकार असं बोलत असेल तर तो असं का बोलायला लागलाय? काय झालंय? आपण लगेच टपल्या मारायला तयार होतो. पण तो असं का म्हणाला असं? बीइंग अ पॉडकास्टर, हे माझे बंधू आहेत सगळे. हे हे जर या फॅकल्टीला बोलत असेल तर असं का बोलली ती? काहीतरी कारण कारण असेल. घडलं असेल. कुणीतरी बरोबर. काहीतरी बोललं असेल. कुणी काहीतरी न अभ्यास करता आला असेल. कुणीतरी इरिटेट केलं असेल. पण हेमांगीचंच नाव घेतलं म्हणून सांगतो. उद्या हेमांगीबद्दल मला बोलावसं वाटलं. अजून मला वाटत नाहीये. पण जो किक लागते मला, की हेमांगीशी बोलायला पाहिजे. तर ती 100% येणार. कारण माझं कन्व्हिक्शन आहे. आता ती बरोबर. यायचंच नाही म्हटलं तर मी काही करू शकत नाही. पण जर मी तिला कन्व्हिन्स केलं, की हे बघ माझे हे मुद्दे आहेत. आणि शिवाय पॉडकास्ट कोण घेतंय पण मॅटर करतं ना. बरोबर आहे. कोणाबरोबर आहे पॉडकास्ट? समोरचा माणूस काय अभ्यास करून आलाय, त्याचं काय सेन्सिबिलिटीज आहे, त्याचा अनुभव काय आहे? आणि मग तो तुमचा मान असतो, की अरे बरोबर. मी मित्रमंडळ जाते आहे. हे माझ्यासाठी खूप प्रेस्टिजियस आहे. सो हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ना की टपल्या मारणं. अगदी. आणि व्ह्यूज आणि लाईक्सचं लाइक्स. म्हणत असतो तू, तर व्ह्यूज आपल्या हातात नाही आहेत तृप्ती. अगदी. सबस्क्रायबर्स आपल्या हातात नाही आहेत. हा सुद्धा पॉडकास्ट बघताना लोक किती बघतील हे आपण नाही ठरवू शकत. पण तू मनापासून विचारतेस, मी मनापासून बोलतोय, एवढंच आपल्या हातात आहे. अगदी. ह्याच्यापेक्षा नाही. मग मला असं वाटतं, की आपण का व्ह्यूजच्या मागे पळतोय? किंवा आपण का सबस्क्रायबर्सच्या मागे पळतोय? आपण चांगलं देत जाऊया. बरोबर. कुणीतरी एक बोलेल, एक बघेल, म्हणेल, "अरे सौमित्र चांगलं बोललाय." तो त्याच्या 10 लोकांना पाठवेल. त्या 10 पैकी 5 लोकांना आवडेल. ते आणखी त्याच्या 5 लोकांना पाठवतील. हे जास्त छान नाहीये का? बरोबर. मंद आचेवर शिजलेलं चांगलं लागणार ना. केव्हाही. त्यामुळं सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूजच्या मागे मी आजही च्या मागं लागत नाही. पण मी हे बघतो, की हा पॉडकास्ट चांगला झालाय की नाही. मला माहिती आहे हा पॉडकास्ट चांगला झालाय. तर इथं संपतो विषय. मी आणि माझ्या टीमला विचारतो मी, की कसा वाटला तुम्हाला? इफ दे आर हॅपी, ओके, देन ओके. इफ बरोबर. दे आर नॉट हॅपी, की नाही सर ठीक झालंय. ओके, ठीक आहे. बरं. सो व्ह्यूजच्या मागे मी पडत नाही. ते माझ्या हातात नाही. बरोबर. सबस्क्रायबर्सनी यावं, चांगला कंटेंट बघावा हे मला वाटतंय. ते येतीलच असं नाही, पण मी प्रयत्न करत राहतो.
आणि ओके. चांगला कॉन्टेंट डिलिव्हर करतो. चांगली माणसं लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. मी खूप प्रयत्न करतो. मनापासून प्रयत्न करतो, की चांगल्या माणसांना समोर आणूया. त्यांचा पॉडकास्ट बघून टेक अवे मिळाला पाहिजे. बरोबर. म्हणजे समोरच्या कॅमेरामनला पण टेक अवे मिळाला पाहिजे, बघणारा पण टेक अवे मिळाला पाहिजे, मला पण टेक अवे मिळाला पाहिजे. तर माझं आयुष्य मोठं होईल ना, बरोबर आहे. ग्रो होईल मी. नाहीतर मग काय अर्थ आहे? बरोबर. लहानपणी मी चिंचा कशा खाल्ल्या, लहानपणी मी झाडावर कसं चढलो. आज काय ते झाड पण तिथं नाहीये. बरोबर. तू आज सांग कसा आहेस, ज्याचा बरोबर मला आहे. माझ्या बघणाऱ्या माणसाला उपयोग येईल, की मी कसा त्यातनं फाईट देऊन बाजूला आलो. बरोबर. ही माझी धारणा आहे. बरोबर. मला नॉस्टॅल्जिया आवडत नाही आणि आवडत नाही म्हणजे मी त्यात रमत नाही. कारण त्याचा मनोरंजन म्हणून एका पॉईंटपर्यंत ठीक आहे. त्यानंतर तुमच्या जगण्याला काही त्याला मूल्य नसतं. बरं. पण माझा कुठलाही पॉडकास्ट बघ, मी गॅरंटी देतो, की तुला व्हॅल्यू ॲडेड काहीतरी मिळणार. तो बरोबर. असाच बघितलाय, असा क्वचित असतो म्हणजे मनोरंजन. बरोबर. हं. पण त्यातून तुला काहीतरी मिळणारच. बरोबर. सौमित्र मधला जो मित्र आहे तो सगळ्यांचाच मित्र आहे हे तर जगजाहीर आहे. मग मी भारत असं नाही म्हणणार, मी जगजाहीर म्हणेन, कारण की मित्र म्हणायचा पॉडकास्ट हा जगभरापर्यंत बघतो. पसरलाय. सौमित्र पोटेला स्वतःला आतून कोणाचा पॉडकास्ट घ्यावा आणि तो त्यांनी मला बोलवावं असं वाटतं, असे व्यक्ती कोण आहे? खूप माणसं आहेत ज्यांच्याशी मला बोलायचं आहे, ज्यांनी यावं माझ्या पॉडकास्टला असं मला वाटतं. अं, मराठीमध्ये म्हणतेस का हिंदीमध्ये म्हणतेस? दोन्हीमध्ये. हिंदीमध्ये मला अमिताभ बच्चन साहेबांबरोबर बोलायचं माझी बर. फार इच्छा आहे. आय बर. डोंट नो ते होईल की नाही, पण माझा ड्रीम आहे की अच्छा. बच्चन साहेबांबरोबर मला बोलायचं आहे, म्हणजे अल्टिमेट. आणि मराठीमध्ये म्हणशील तर मराठीमध्ये खूप माणसं, सचिन तेंडुलकर बरोबर मला बोलायचं आहे. मला मराठीमध्ये अनेक मोठे मोठे महेश एलकुंचवार आहेत, त्यांना बरोबर. दिलीप प्रभावळकर आहेत. ते मी फोन केल्यावर येणार आहेत मला माहिती आहे, पण माझी तयारी झालेली नाही अजून त्यांच्याशी अच्छा. बोलायची. प्रभावळकरांशी बोलणं म्हणजे सोपं नाही ना. सोपं नाहीच आहे. विचारायला काय 10 प्रश्न विचारेन मी, पण जे मला हवंय, बरोबर. की प्रभावळकर बसल्यानंतर मी काय विचारू, म्हणजे जे मला हवंय त्यांच्याकडनं ते डिलिव्हर करायची माझी तयारी पाहिजे ना, ती बरोबर. नाही अजून. मला मुक्ता बर्वेशी पण बोलायचं आहे. ती अच्छा. येणार आहे मला माहिती आहे, पण ती पण मोठी अभिनेत्री आहे, तर बरोबर. त्यासाठी आपली पण तयारी असायला लागते. अगदी. पॉडकास्ट म्हणजे 4 प्रश्न विचारणं आणि उत्तर घेणं नाही. अगदी बरोबर. पॉडकास्ट लोकांना बोलतं करणं हा सायकोलॉजिकल गेम आहे बरोबर. आणि तो हळूहळू ओपन व्हायला लागतो. समोरच्याला बोलतं करण्याची कुवत तुमच्याकडे यायला लागते. बरोबर. सो प्रभावळकरांसारखी माणसं आहेत किंवा नाना पाटेकरांसारखी माणसं आहेत, ह्यांच्याशी बोलायला तुम्हाला थोडंसं तयार तयारी व्हावंच करावी लागते. लागते. पण मग सौमित्रची मानसिकता ही तो कशा पद्धतीनं विचार करतो आणि कशा पद्धतीनं पॉडकास्टच्या वेळेला समोर असतो. म्हणजे सौमित्र जेव्हा पॉडकास्ट घ्यायला बसतो किंवा पॉडकास्टसाठी, तेव्हा त्याची मानसिकता तो कशा पद्धतीनं करतो? एक अँकर म्हणून, लहान मित्र बाळ म्हणून. लहान बाळ अच्छा. लहान मुलगा होतो मी. बर. खरंच सांगतो, की तू सांग, तू फार मोठा आहेस. मोठा असतोच तो माणूस किंवा त्यानं जे अनुभव विश्व घेतले ते माझं नाही आहे. अच्छा. तर मी त्याला सरेंडरच व्हायला पाहिजे, की तू सांग. मी काही आविर्भाव आणत नाहीये. अभ्यास करतो मी. अभ्यास करायला लागतो, की समोरचा माणूस कोण आहे. तो बरोबर. मोठा आहे तुम्हाला तेव्हाच कळतं जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करता. बरोबर. त्यामुळं तेवढा अभ्यास होतोच, पण एकदा आल्यानंतर सरेंडर. तू सांग. क्युरिओसिटी त्यातनंच तयार होते ना. त्यामुळे जास्तीत जास्त माहिती काढणं त्याच्याकडनं हे माझं काम आहे. ना की मला किती माहिती आहे तुझ्याबद्दल आणि मी बरोबर. कसा अभ्यास केलाय. सो मी अतिशय शांतपणे शहाण्या बाळासारखा तू सांग ते मी ऐकतो. या अच्छा. झोनमध्ये असतो. पण म्हणून मी सगळं ऐकतोच असं नाही. मी खपल्याच काय, मी पार सुया पण टोचतो. द अच्छा. मुमेंट आयदर असतं यू कन्व्हिन्स मी, अदरवाईज माझ्या प्रश्नांची उत्तरं दे किंवा बरोबर. मला सांग. सो काही वेळेला जर मला मुद्दे पटत नाहीत तर मी उलटे क्वेश्चन पण करतो. पण ते ऑब्व्हियस आहे ना. तू जर मला म्हणालीस की तुला माहिती आहे का सौमित्र, मी चंद्रावरच गेले होते, असं तुम्हाला स्टेटमेंट केलं तर मी अच्छा असं म्हणून सोडू कसा? मी बरोबर. सांगणार ना कधी गेली होतीस, कशी गेली होती, प्रूव्ह करायला पाहिजे ना. एक्झॅक्टली. स्टेटमेंट करून सोडून नाही चालत. सो इतकी साधी गणित आहे ती. तू जे स्टेटमेंट करतेस ते कन्व्हिक्शन असायला लागतं. ते जर नसेल तर मी उलटा क्वेश्चन करतो ओके. आणि तो अतिशय सर्वसामान्य असतो. मला काय तुझा अपमान करायचा नसतो, नाही का. बरोबर. ते म्हणून लोकांना असं वाटतं की अरे फार उलट प्रश्न करतोय, पण असं नसतं. आणखी माझ्या लोकांना किंवा माझे जे श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना याची सवय झाली आता की भले किती हा गेस्ट असला तरी काही गोष्टी जर पटल्या नाहीत तर उलटा विचारतो. समजल्या नाहीत तर सांगतो की नाही मला समजलं, परत सांगा. यात काही चुकीचं नसतं.
पण हे ह्याच्याने नॉर्मल समोरच्याला आहे. असं वाटू शकतं ना, की तू जो प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाने तू मला दुःख देण्याचा प्रयत्न करतोय वन वे असंही वाटू शकतं किंवा हा मुद्दाम काय खाजून खरूच काढल्यासारखा प्रयत्न करतो तुम्ही असंही वाटू जेव्हा शकतं. तुम्ही जेव्हा व्यक्तिगत होता ना, तेव्हा ते दुःखद असतं. पण मी बरं. व्यक्तिगत कुठे विचारतोय? मी व्यक्तिगत विचारतच नाही. आ तुमच्या करिअरबद्दल बोलताना जर काही तुम्ही सलग 7 सिनेमे फ्लॉप कसे काय झाले तुमचे? असं मी विचारलं तर काय दुःख आहे त्याच्यात? फ्लॉप झालेत ना झाल्याचं दुःख फ्लॉप. पण झालेत ना. मी काही वेगळं नाही बोलत आहे. बरोबर आहे. मी तुमचे बेडरूम गॉसिप्स बोलत नाहीये. बरोबर. ते पण आहेत माझ्याकडे. असतात. राइट. पण मी ते बोलतोय का? नाही. मी तुमच्या सार्वजनिक जीवनामधल्या गोष्टी बोलतोय. तुम्ही जर सलग 7 सिनेमे हिट दिले, तर मी ते पण बोलणार आहे. कसं काय तुम्ही 7 हे सिनेमे हिट दिले? मग बरोबर. जर मी ते बोलणार आहे, तर तुम्ही कसे काय 7 सिनेमे फ्लॉप दिले? हे मी का विचारायचं नाही? ह्याचं उत्तर तू मला द्या. बरोबर. कारण तुम्ही सार्वजनिक व्यक्तींवरती बोलताय. तुम्ही त्यांच्या ऑब्व्हियस आहे. करिअरबद्दल धंदा बोलताय. आहे तो. बरोबर आहे. उद्या जर माझं पॉडकास्ट खाली पडलं असतं किंवा आणि काहीतरी एखादा मी व्यवसाय केला आणि पडला असता. तू विचारशील, "अरे, तू मध्ये द्राक्षांचा व्यवसाय केला होतास. तो काय पुढे केला नाहीस तू का?" बरोबर. तर मी ते सांगणार ना, की "अरे नाही यार, घाटा झाला. नाही जमलं मला." ह्यात काय प्रॉब्लेम आहे? इट इज नॉर्मल. कुठल्याही क्रिएटिव्हिटीचं यश आणि अपयश ही नॉर्मल गोष्ट आहे. माझे काही पॉडकास्ट चाललेले नाही आहेत. पण म्हणून ते वाईट नाही ठरत. अच्छा. खूप चांगले पॉडकास्ट नाही चाललेले. स्वप्नील कुसाळे आपला ऑलिम्पिक विजेता. विजेता. हो. पॉडकास्ट नाही चालला त्याचा अनफॉर्च्युनेटली. 10,000 सुद्धा व्ह्यू नाहीत त्याला. उत्तम पॉडकास्ट आहे तो. आमची अदिती स्वामी जी नेमबाज आहे, अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्कार. तिचा मी साताऱ्याला जाऊन पॉडकास्ट केलेला आहे तिचा आणि तिच्या सरांचा. सरांचा. तो आत्ता 8-9 हजार झालाय. पण तो चालायला पाहिजे होता. पण म्हणून माझा पॉडकास्ट खराब नाही झालेला. बरोबर. तो पॉडकास्ट बघून तिला एक पुरस्कार पण मिळाला. आय एम हॅपी. म्हणजे जसं खरं आहे, की अतुल पोरचुरे चालले, कश्मीर चालले, तसे हे चालले नाहीत. हे जर तुम्हाला विचारलेस तर मी "अरे बापरे! हिने दुःखच दिलं मला." असं कसं म्हणणार? बरोबर आहे. उलट मी छातीत ठोकपणे सांगेन, की "बघा तो उत्तम झालेला पॉडकास्ट आहे." नाही अगदी. चालला. कारण ते माझ्या हातात नाहीये ना. बरोबर. मग एक उत्तम पॉडकास्ट असण्यासाठी त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत? 5 गोष्टी मला सांगा. 2च गोष्टी असतात. मी 5 सांगते. उत्तम पॉडकास्ट होण्यासाठी टेक्निकली उत्तम असायला लागतं. कॅमेरा, बरं. लाईट, साउंड सिस्टम सगळं चांगली असायला लागते. ठीक. आणि 2च गोष्टी लागतात. एक मला तुझ्याशी बोलावसं वाटणं आणि तुला माझ्याशी बोलावसं वाटणं. बरं. दॅट्स इट. ओके. ही बेसिक आहे, की मला बोलावसं वाटतंय, विचारावसं वाटतंय आणि तुला ते सांगावसं वाटतंय. हेच बरोबर. बेसिक आहे. बरोबर. आता मुद्दा त्याच्या पुढे येतो, तुम्ही ते क्राफ्ट कसं करता? की तू आता बोलावसं वाटतं म्हणून सगळंच विचारत सुटलो असं होत नाही, कारण वेळ कमी असतो. पण तुझा बरोबर. मूड काय आहे? तू आता काय झोनमध्ये चालली आहेस? तुला मी हा प्रश्न अगदी. विचारू की नको? कसा विचारायला पाहिजे? किंवा एक प्रश्न टाकलाय पण मला अपेक्षित उत्तर आलं नाही, त्याचं सब क्वेश्चन असायला पाहिजे का? त्याचे आणखी बरोबर. सब 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 3 क्वेश्चन असायला पाहिजेत का? मग मला त्याचं उत्तर मिळणार आहे का? किंवा आत्ता दुसरा प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर गेलंय, पण ते मला आलंय उत्तर, पण मला ते पुरेसं नाहीये. त्यामुळे 3, 4, 5, 6 विचारतो आणि 7वा प्रश्न मी परत सेकंड विचारतो, जो सब सेकंड नक्कीच. असतो. त्याचं उत्तर तेव्हा आलेलं. सी दिस इज अ ब्युटिफुली Beautifully क्राफ्टेड गेम, की एक्झॅक्टली. की तुझ्याकडनं कसं काढू चांगल्या अर्थानं, हं. की कसं काढून घ्यायचं. हे इतकं असतं, हे लोकांना समजत नाही. प्रश्न विचारायचा आणि उत्तर काढायचं इतकं सोपं नसतं ते. बरोबर. जसं ॲक्टिंग कुणीही करू शकतं, पण ॲक्टिंग करणं सोपं नसतं. तसं पॉडकास्टर मला फेम आहे, नेम आहे, मी पॉडकास्ट सुरू केले. असं होत नाही. आता काजोल आणि ट्विंकलनी सुरू केलेले पॉडकास्ट त्यांनी केले म्हणून लोक बघतायत खूप. प्राईमने घेतले. चांगले नाहीयेत ते. अगदीच नाही. कारण तसे नसतात घ्यायचे. ती काजोल आणि ट्विंकल आहे म्हणून म्हणून ते ते बोलणारे करतात. बोलतात. आपले बरोबर. जात म्हणून. असं नसतं ते. बरोबर. कुठं बोलायचं, किती बोलायचं, कधी बोलायचं, ह्याला मॅटर आहे ना यार. नाहीतर मग ते फालतू होतं सगळं. सौमित्र पोटेचा मित्र म्हणे पॉडकास्ट हा सध्या लोकांच्या चर्चेचा विषय आहे. पण स्वतः सौमित्र पोटेचं असं कुठलं स्वप्न आहे, की जे अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये? स्वतः सौमित्र पोटे, नॉट अ मित्र म्हणे. असं माझं काही मी स्वप्न बघत नाही. अच्छा. म्हणजे मी अशी खूप वरची बघत नाही. आत्ता मला जे मिळते त्यात मी खुश आहे. कारण मी पॉडकास्ट सुरू करीन असं मला वाटलं नव्हतं. मी बरं. ते ऑडिओमध्ये सुरू केलं. मग मी व्हिडिओमध्ये जाईन असं मला वाटलं नव्हतं. मी व्हिडिओमध्ये गेलो. मग व्हिडिओमधनं मला इतकी चांगली प्रसिद्धी मिळेल असं मला वाटलं नव्हतं, ते मिळालं. बरं. पॉडकास्ट मी पूर्ण वेळ करीन, माझा पूर्ण वेळ पेशा, हेच मला वाटलं नव्हतं. मी जॉब कधी सोडेन असं मला कधी वाटलं नव्हतं. आमच्या अख्ख्या खानदानात कोणी नोकरी सोडलेली नाहीये. अच्छा. ती मी नोकरी सोडून आता काम करतोय, हे मला कधी वाटलं नव्हतं.
मी सिनेमात काम करेन असं मला कधी वाटलं नव्हतं. ते एप्रिल मे 99च्या निमित्तानं मी बरोबर. सिनेमात काम केलं. सो हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी. मी अच्छा. खरं सांगतो तुला. आणि धिस इज माय बेस्ट व्हर्जन. आत्ताचं माझं सगळ्यात बेस्ट व्हर्जन आहे. बर. त्यामुळं मी जे येतंय ते अतिशय कृतज्ञपणे घ्यायला तयार आहे. याचा मला काही माज नाही, ना काही नाही. समोरच्याची इच्छा आहे म्हणून येतंय. बर. त्यामुळे मी हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी, की मी इथून तुझ्यासमोर बसणं, तू मला कोणी विचार केला होता माझं पॉडकास्ट होणार आहे? कोणी विचार केला होता मित्रमंडळ असणार आहे? आपण कुठे येणार होतो इकडे? बरोबर. पण आज मुंबई तरुण भारत सारख्या माध्यमानं मला बोलवलंय. तू माझ्यासमोर आहेस. 4.5 लाख सबस्क्रायबर आहेत त्यांचे. मोठं चॅनल आहे ते. त्यांना मला बोलवा असं स्वप्नवत नाहीये का? क्या सो हे मी पुरेपूर एन्जॉय करतो. अच्छा. म्हणजे इथून जाताना गेल्यावर मला रिग्रेट नसतो, की हे राहिलंय का? बर. ते त्या क्षणी पुरेपूर करायचं आणि निघायचं. सो सौमित्र पोटेला जो मित्र आहे तो आता आम्हा सगळ्यांना भेटून त्यांनी पॉडकास्ट कसा आहे आणि कसा करावा याच्याबद्दलच्या टिप्स दिल्यात. तू मुंबई तरुण भारतच्या आमच्या ऑफिसमध्ये आलास तेवढ्यासाठी ऑन द वे पुण्यावरनं तू माझ्यासाठी खास आलास यासाठी आणि दिवाळीच्या निमित्तानं तू मला हा पॉडकास्ट दिला यासाठी महा MTB तर्फे तुझे मनापासून आभार. थँक व्हेरी मच. मला पण खूप छान वाटलं, ज्या पद्धतीनं तू कंडक्ट केलंस आणि मला खूप आवडलं, की तू क्यूशीट घेऊन बसलेली नाहीयेस. हे फार महत्वाचं आहे. कारण क्युरिओसिटी आपल्याला क्यूशीट घ्यायला लावत नाही. सो तुला ती क्युरिओसिटी वाटली आणि तुम्हाला बोलवलं त्याबद्दल खरंच आभार. थँक व्हेरी मच आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो. धनसंपत्ती, आरोग्य तुम्हाला लाभो. थँक व्हेरी मच. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्र म्हणे हे ज्यांनी सुरू केलं तो सगळ्यांचा लाडका मित्र अर्थात सौमित्र आज दिवाळीच्या निमित्तानं आपल्याकडे आला. त्यांनी आपल्याला त्याच्या पॉडकास्टच्या सगळ्या बिहाइंड द कर्टन पॉडकास्ट तयार होण्यापासनं ते एक यशस्वी पॉडकास्टपर्यंतच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे मला नक्की कळवा. त्यासाठी आम्हाला कमेंट करा आणि कमेंट नंतरच आमचा हा पॉडकास्ट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.